महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। दिंडोरी तालुक्यातील जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना कमालीची आक्रमक झाली आहे। तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी मनसेच्या वतीने दिंडोरी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मनसे कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। विशेष म्हणजे कांद्याच्या दरावरून सरकारचा निषेध करण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा परिधान करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले। मोर्चा तहसील कार्यालयावर धडकताच मनसेच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना धारेवर धरले। त्यानंतर तहसीलदार मुकेश कांबळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना विविध मागण्यांचे जाहीर निवेदन देण्यात आले। निवेदनात कांद्याला तातडीने चांगला आणि हमी भाव मिळालाच पाहिजे, पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचे वाढलेले दर तात्काळ कमी करा, घरकुलाचे रखडलेले अनुदान तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करा, शेतकऱ्यांना पेरणीसाठी मुबलक प्रमाणात खते उपलब्ध करून द्या, दिंडोरी तालुक्यातील रखडलेल्या रस्त्यांची कामे युद्ध पातळीवर पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिंडोरी तालुक्याच्या वतीनं दिंडोरी तहसील कार्यालयावरती धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। आमच्या या मोर्चातल्या सर्वात अशा प्रमुख अशा मागण्या की नुकतीच काल सरकारने जी अन्यायकारक अशी पेट्रोल डिझेल दरवाढ केली ती रद्द करण्यात यावी, पेट्रोल डिझेलचा तुटवडा न करता सुरळीत अशी पुरवठा करावा, त्याचबरोबर गॅसची दरवाढ रद्द करावी, त्याचबरोबर शेतमालाला हमीभाव द्यावा, कांद्याचा प्रश्न म्हणजे कांद्याने आज शेतकऱ्यांना मेटाकुटीला रडकुंडीला आणलं, त्या कांद्याला हमीभाव मिळावा, या आमच्या प्रमुख मागण्या आहे। त्याचबरोबर दिंडोरी तालुक्यातल्या अनेक रस्त्यांची कामं आज अपूर्ण अवस्थेत आहे, ते रस्ते पूर्ण व्हावेत। जलजीवन मिशनची अनेक कामं अर्धवट पद्धतीने पडून आहे, ते पूर्ण होऊन पाणी प्रश्न सुटावा। त्याचबरोबरीने इथं येत्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना रासायनिक खते बी बियाणे हे मुबलक प्रमाणात मिळावे, ती मिळत असताना कुठंतरी त्याच्याबरोबर काहीतरी सप्लिमेंटरी तुम्ही लिक्विड घ्या, अमकं घ्या अशी त्याच्यावरती बळजबरी करू नये। या सगळ्या त्याचबरोबरीने सरकारी दवाखान्यातले सोनोग्राफी मशीन, एक्सरे मशीन हे तातडीने चालू करावं। अशा त्याच बरोबरीने जे लाचखोर अधिकारी आहे यांना तातडीने बरखास्त करावं। त्याचबरोबरीने रासायनिक खतांचा काळा बाजार करणाऱ्या काळा बाजार करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या तालुका कृषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करावं। अशा तालुक्यातल्या अनेक समस्यांच्या विरोधात आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धडक अशा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। आज आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना शासनाला जे निवेदन दिले याच्यावरती तातडीने उपाययोजना हवी अशी आमची अपेक्षा आहे। ही जर नाही झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनचेष्टांनी भविष्यातलं उग्र असं आंदोलन पुन्हा एकदा उभं करू आणि या सरकारला टाळ्यावर आणू। या आंदोलनात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज ढिकले, तालुका प्रमुख अमोल उगले, नामदेव गावित, सतीश मालसाने, रोशन दिवटे, अरुण दुगजे, रीना सोनार, नंदा कराटे यांच्यासह शेकडो मनसैनिक आणि पदाधिकारी रस्त्यावर उतरले होते। मागण्या मान्य न झाल्यास यापुढे मनसे स्टाईलने तीव्र खरखट्ट्याक आंदोलन करू असा थेट इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला। दिंडोरीतील हा मोर्चा म्हणजे केवळ सुरुवात आहे। प्रशासनाने जर वेळीच पावले उचलली नाहीत तर हे आंदोलन संपूर्ण जिल्ह्यात पेटेल असा सज्जड दम मनसे नेत्यांनी दिला आहे। आता प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। महाराष्ट्र बुलेटिनसाठी अशोक निकम, दिंडोरी। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।